नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्गच्या या सुपर एनर्जेटिक आणि माहितीपूर्ण सत्रात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाटेट विज्ञान विषयातील एक असा घटक उलगडणार आहोत ज्यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. आणि हो, या संपूर्ण सादरीकरणाच्या PDF नोट्स आणि एका मस्त सराव क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती नक्की चेक करा. तज्ञ नमस्कार मंडळी, अगदी बरोबर. महाटेट क्रॅक करायची असेल तर हा घटक म्हणजे आपला बेस आहे. आज आपण विज्ञानातल्या संकल्पना इतक्या सोप्या करून सांगणार आहोत की त्या तुमच्या थेट डोक्यातच फिट बसतील आणि कायम लक्षात राहतील. चला तर मग लगेच सुरुवात करूया. होस्ट स्क्रीनवर पाहू शकता. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण सजीवांचे वर्गीकरण, पंचसृष्टी पद्धती आणि विविध सूक्ष्मजीव समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेवटी आपण महाटेटचे मागील वर्षांचे प्रश्न आणि काही भारी तर्कशास्त्रीय प्रश्न सोडून घेणार आहोत. त्यामुळे वही पेन घेऊन रेडी राहा बरं का. आपला पहिला विभाग आहे सजीवांचे वर्गीकरण. आता तुम्हाला वाटेल, महाटेकच्या दृष्टीने या वर्गीकरणाची खरंच काय गरज आहे बरं? तज्ज्ञ का आहे? तर हे बघा, 2011च्या गणनेनुसार आपल्या पृथ्वीवर म्हणजे जमीन आणि समुद्र सगळं मिळून सजीवांच्या तब्बल 8,70,00,000 जाती आहेत. आता तुम्हीच विचार करा, 81 दशलक्ष जातींचा अभ्यास एकाच वेळी करणं कधीतरी शक्य आहे का? अजिबात नाही. म्हणूनच तर इतिहासात कार्लिनियस आणि हेकेल यांसारख्या शास्त्रज्ञांनी वर्गीकरण करण्याचे प्रयत्न केले. जर गटात विभागणी केली नाही तर ह्या अथांग सजीवसृष्टीचा अभ्यास करणं हे एखाद्या चक्रव्यूहात अडकल्यासारखं होईल. हो, एकदम बरोबर. आणि हाच सगळा गोंधळ सोडवण्यासाठी पुढे आली ती पंचसृष्टी पद्धती. पाहूया आपला विभाग दुसरा. आता ही स्लाइड एकदम लक्ष देऊन पहा. 1969 मध्ये रॉबर्ट हार्डिंग विटाकर या इकॉलॉजिस्टने एक भन्नाट पद्धत शोधून काढली. त्यांनी सजीवांचे थेट 5 गट केले. सर्वात आधी त्यांनी सजीवांना आधिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असं विभागलं. आधिकेंद्रकी म्हणजे ज्यांच्या पेशींमध्ये स्पष्ट केंद्रक नसतं. त्यातून तयार झाली सृष्टी पहिली मोनेरा. आणि दृश्यकेंद्रकीमध्ये पुन्हा एकपेशीय आणि बहुपेशीय असे 2 भाग झाले. एकपेशीय सजीव गेले प्रोटिस्ट सृष्टीत आणि बहुपेशीय गटामध्ये 3 सृष्टी आल्या. कवके जे स्वतःचं अन्न बनवू शकत नाहीत, वनस्पती ज्या स्वतःचं अन्न बनवतात आणि प्राणी ज्यांच्या पेशींना पेशीभित्तिका नसते. हा चार्ट म्हणजे महाटेटच्या दृष्टीने एक मोठा खजिनाच आहे. आता हे चित्र बघा. मोनेरा सृष्टीमध्ये लॅक्टोबॅसिलाई सारखे जीवाणू येतात, जे आपण रोजच्या दह्यामध्ये पाहतो. आणि प्रोटिस्टामध्ये अमिबा, पॅरामेशियम सारखे एकपेशीय सजीव असतात. मित्रांनो, महाटेटची अशीच पॉवरफुल आणि सखोल तयारी करण्यासाठी तुम्ही आपल्या मराठी वर्ग चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. फक्त 59 रुपये आणि 119 रुपयांचे आपले अतिशय उपयुक्त प्लॅन्स आहेत. आजच जॉईन बटनवर क्लिक करा आणि विशेष मार्गदर्शनाचा लाभ घ्या. चला आता वळूया विभाग 3 कडे, विविध सूक्ष्मजीव. हा भाग परीक्षेसाठी खूप जास्त स्कोरिंग आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. हो, इथे स्क्रीनवर जे आकडे दिसत आहेत ते तुम्ही थेट पाठच करून टाका. सूक्ष्मजीवांचे आकार मोजण्यासाठी हेच प्रमाण वापरतात. तज्ज्ञ: होय, 1 मीटर म्हणजे 10⁻⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. महा-TET-मध्ये यावर थेट 1 लाइनर प्रश्न येतो, त्यामुळे हे आकडे अजिबात विसरून चालणार नाही. आता ह्या स्लाइडवर जीवाणूंचे वेगवेगळे आकार बघा. गोलाकार, दंडाकार, सर्पिलाकार हे साधारण 1 ते 10 मायक्रोमीटर एवढे छोटे असतात. आणि यांची सर्वात थक्क करणारी गोष्ट सांगू, परिस्थिती जर अनुकूल असली ना तर हे जीवाणू अवघ्या 20 मिनिटात संख्येने दुप्पट होतात. बापरे, 20 मिनिटात दुप्पट? विचार करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाच्या अशाच भारी आणि सोप्या संकल्पनांसाठी आपण एक संपूर्ण सायन्स प्लेलिस्ट बनवली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती नक्कीच सेव्ह करून ठेवा. तज्ज्ञ: जीवाणूंनंतर नंबर येतो तो विषाणूंचा, म्हणजेच आपले व्हायरसेस. या स्लाइडवरून तुम्हाला समजेल की हे जीवाणूंपेक्षा तब्बल 10 ते 100 पटीने लहान असतात. ते फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनेच दिसतात. आणि मजेची गोष्ट म्हणजे यांना पूर्णपणे सजीव मानता येत नाही. हे सजीव आणि निर्जीवांच्या अगदी सीमारेषेवर असतात. हे म्हणजे फक्त DNA किंवा RNA पासून बनलेला एक रेणू असतो, ज्यावर प्रथिनांचं कवर असतं. आता वेळ झालीये आपल्या सर्वात आवडत्या विभागाची. विभाग 4, महाटेट सराव प्रश्न. आता तुमचे हात कीबोर्डवर असू द्या. बघूया कोणाला किती उत्तरे येतात. हां, राहिला आपला पहिला प्रश्न. लॅक्टोबॅसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहेत.
हे विधान चूक की बरोबर? चला पटापट कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरे टाईप करा. बघूया कोणाचं उत्तर बरोबर येतंय. आणि याचं अगदी अचूक उत्तर आहे चूक. कारण आपण मगाशीच पाहिलं, हे जीवाणू दह्यात असतात आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तज्ज्ञ प्रश्न दुसरा, कवक म्हणजेच फंगस ची योग्य जोडी ओळखा. ऑप्शन आहेत क्लोरेला आणि कॅन्डिडा. सांगा बरं. याचं उत्तर आहे कॅन्डिडा. कारण क्लोरेला हे एक शैवाल म्हणजेच आल्गी आहे, जे पाण्यात वाढतं आणि स्वतःचं अन्न बनवतं. पण कॅन्डिडा आणि मशरूम हे कवकांच्या गटात मोडतात. तज्ज्ञ महाटेटमध्ये मी कोण ओळखा या प्रकारचे प्रश्न खूप लोकप्रिय आहेत. प्रश्न बघा, मला केंद्रक, प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात. मी कोण? एकदम सोपं आहे. या स्लाइडवरच उत्तर आहे आधी केंद्रिकी म्हणजेच प्रोकॅरियोट, ज्यांच्या पेशीत स्पष्ट केंद्रक नसतं ते सगळे मोनेरा सृष्टीतील जीवाणू याच गटात येतात. आता हा थोडा ट्रिकी प्रश्न बघा. सूक्ष्म जीवांचा आकारानुसार चढता क्रम लावायचा आहे. सर्वात लहान असतात विषाणू, जे नॅनोमीटरमध्ये मोजले जातात. त्यापेक्षा थोडे मोठे असतात जीवाणू, जे 1 ते 10 मायक्रोमीटर दरम्यान असतात. आणि सर्वात मोठे असतात कवक किंवा शैवाल, जे 10 ते 100 मायक्रोमीटर असतात. हा क्रम तुमच्या वहीत लिहूनच ठेवा. तज्ज्ञ 5वा सराव प्रश्न, मानवी आजारांवर हमखास प्रश्न येतो बरं का. प्लाझ्मोडियममुळे कोणता आजार होतो? बरोबर ओळखलात. प्लाझ्मोडियम हा एक आदिजीव म्हणजेच प्रोटोझोआ आहे आणि यामुळे आपल्याला हिवताप म्हणजेच मलेरिया हा आजार होतो. तज्ज्ञ विभाग 5 तर्कशास्त्रीय सराव. समजा परीक्षेची काठिण्य पातळी थोडी वाढली तर कसे लॉजिकल प्रश्न येतील ते आता आपण पाहूया. पहिला लॉजिकल प्रश्न बघा, विषाणू स्वतःची प्रतिकृती कशी निर्माण करतात? तज्ज्ञ आपण पाहिलं की व्हायरस हे निर्जीवांसारखेच असतात. ते स्वतःहून काहीच करू शकत नाहीत. मग ते वाढतात कसे? तर ते दुसऱ्या सजीवांच्या जिवंत पेशीत घुसतात, म्हणजे यजमान पेशींमध्ये. तिथल्या पेशींचा वापर करून ते स्वतःची प्रथिने बनवतात आणि स्वतःच्या हजारो कॉपीज तयार करतात. आणि शेवटी त्या यजमान पेशीला नष्ट करून बाहेर पडतात. हा एक प्रकारचा हायजॅकच आहे. दुसरा प्रश्न, कवके स्वतःचे अन्न स्वतः का बनवू शकत नाहीत? वनस्पती पण एकाच जागी स्थिर असतात आणि कवके पण. मग हा फरक का? खूप उत्तम प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे कवकांमध्ये हरितद्रव्य अजिबात नसतं. त्यामुळे त्यांच्यात प्रकाश संश्लेषण होत नाही. म्हणूनच ते मृतोपजीवी असतात, म्हणजे कुजणाऱ्या पदार्थांवर जगतात आणि तिथूनच आपलं अन्न मिळवतात. आणि हा आपला शेवटचा लॉजिकल प्रश्न, टोमॅटो विल्ट हा रोग कशामुळे होतो? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की सूक्ष्मजीव फक्त माणसांनाच किंवा प्राण्यांनाच आजारी पाडतात. पण तसं नाहीये बरं का. वनस्पतींना सुद्धा आजार होतात. टोमॅटो विल्ट हा रोग एका विषाणूमुळेच होतो. हे बघा, ही ओळ एकदम परफेक्ट आहे. सूक्ष्मजीव डोळ्यांना दिसत नाहीत, पण परीक्षेचा निकाल मात्र नक्की ठरवू शकतात. 100%. आज आपण जे सजीवांचे वर्गीकरण, पंचसृष्टी पद्धती आणि सूक्ष्मजीवांचे प्रकार पाहिले, त्यावर महाटेटमध्ये हमखास प्रश्न येतातच. त्यामुळे या संकल्पनांची उजळणी करत रहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण सत्र पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हे माहितीपूर्ण स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, सर्व PDF नोट्स, नियमित अपडेट्स आणि अभ्यासाच्या चर्चेसाठी आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट सत्रात. धन्यवाद.